वनराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला, तो यशस्वी झालाय का? हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत, जे सतत 4 दिवस वनराई पोलीस स्टेशनमध्ये येरझारा घालत होते? सीसीटीव्ही फुटेज काढा, त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा, नाहीतर मी सांगतो. माझी मागणी आहे, हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं आहे निवडणूक आयोगाने. जोपर्यंत याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे. हे लोकशाहीचे संकेत आहेत. चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार, अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झाले. इलेक्शन कमीशन एंड अकाउंट्स, बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच, हुई इलेक्शन कमीशन, नॉर्थ वेस्ट का जो चुनाव नतीजा निकाल सामने आया है, तब से ये पूरा एक वादग्रस्त बन गया है, कंफ्यूजिंग हो गया है. जिस तरह से अमोल कीर्तिकर शिवसेना के उम्मीदवार को विजयी घोषित किया है, एक बार नहीं 2 बार, अमोल कीर्तिकर को 2 बार विजयी घोषित किया. फिर रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी को किसी का फोन आता है और एक इलेक्शन ऑफिसर दिनेश गुरव का फोन लेकर, अंदर फोन लेकर, जिसका ऊपर ओटीपी है, या अनलॉक कर सकते हैं ईवीएम मशीन, या छेड़छाड़ कर सकते हैं ईवीएम मशीन से, वो फोन लेकर शिंदे गुट के उम्मीदवार रविंद्र वायकर का एक रिलेटिव अंदर घूमता है और फोन यूज करता है. सीसीटीवी फुटेज पे दिख रहा है. और वंदना सूर्यवंशी ने ऑब्जेक्शन नहीं लिया है. अब उनके ऊपर एफआईआर लॉन्च किया. अब ये फोन उनको विजय घोषित किया वायकर को, टोटली इलीगल. वो हारा हुआ आदमी है. अब वो फोन जब्त किया है हमारे दबाव के बाद. अब वनराई पुलिस स्टेशन से वो फोन बदलने की कोशिश